तुमच्यासाठी बरोबर आहे हे तुम्हाला कसं समजू शकेल? लोकप्रिय मुद्दा दिसतोय. एकदा असं घडलं. शंकरन पिल्लई कुटुंबासोबत रात्रीचं जेवण करत होता आणि जेव्हा सगळे जेवायला खाली बसले, तो उभा राहिला टेबलाच्या बाजूला आणि त्याने घोषणा केली, मी त्या लुसीशी लग्न करणार आहे जी रस्त्याच्या पलीकडे राहते. तेच नाव नाहीये ना? मग त्याचे वडील म्हणाले, काय तू लुसीशी लग्न करणार आहेस? तिच्याकडे काहीच नाहीये, ती भिकाऱ्यासारखी आहे, तू त्या लुसीशी लग्न करणार आहेस? आई म्हणाली, काय तू त्या लुसीशी लग्न करणार आहेस? काका मंडळी नेहमी अशा मुद्द्यात काही ना काहीतरी बोलतात. काका म्हणाले, काय तू त्या लुसीशी लग्न करणार आहेस? तू तिचे केस बघितलेस का? ते खोटे वाटतात. काकू म्हणाली, काय तू त्या लुसीशी लग्न करणार आहेस? ती नेहमीच तोंडभर मेकअप फासून असते, तू त्या रंगवलेल्या बाईशी लग्न करणार आहेस? त्याचा लहान मुलगा तो तरी का गप्प बसेल? तो म्हणाला, तुम्ही त्या लुसीशी लग्न करणार आहात जिला नीट क्रिकेटही खेळता येत नाही, तुम्ही तिच्याशी लग्न कसं करू शकता? शंकरन पिल्लई आपल्या मतावर ठाम राहिला आणि म्हणाला, हो, मी लुसीशी लग्न करणार आहे. सगळ्यांनी एका सुरात विचारलं, का? तो म्हणाला, कारण तिला कुटुंब नाहीये. वादविवादासाठी जास्त मतं नाही आहेत. तर कुठला माणूस तुमच्यासाठी योग्य आहे? मला काही तुमच्या आयुष्यातून सगळा रोमॅन्स काढून घ्यायचा नाहीये. पण मला तुम्हाला हे सांगू द्या, ह्या धर्तीवर कुणीही योग्य माणूस नाहीये. जर तुम्ही अशा अवास्तव मानसिकतेत गेलात की मला योग्य माणूस सापडलेला आहे, तुम्ही लवकरच निराश होणार आहात. तुम्हाला हे समजायला हवं, कुणीही योग्य माणूस नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे हे बघणं की मी योग्य व्यक्ती आहे का? हो, मी योग्य व्यक्ती आहे का? आणि या धर्तीवर कुणीही योग्य माणसं नाही आहेत. जर तुम्हाला हे समजलं की तुमच्याजवळ तुमचा मूर्खपणा आहे आणि त्यांच्याजवळ त्यांचा, मग आपण आपापसात मूर्खपणाची तडजोड करून पुढे जाऊ शकतो. तर पहिली आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे की स्वतःला अशा एका स्थितीत आणणं जिथे तुमच्या आयुष्याचा अनुभव तुमच्या सहज स्वभावाने आनंदी आहे. तुम्ही मस्त आहात. आता बघूया काय ह्याकडे आकर्षित होतं ते. जर तुम्ही खरंच मस्त असाल तर गोष्टी घडून येतील, सर्वार्थाने मी म्हणतोय. आणि ही सगळी मुळातच एक अमेरिकन कल्पना आहे की कुठेतरी माझ्यासाठी एक सोलमेट आहे. देवाने आणखी एक माणूस बनवलाय फक्त तुमच्यासाठी. पण आजकाल तो दर 2 वर्षात एक नवा माणूस बनवतो फक्त तुमच्यासाठी. Obviously, God is making too many mistakes with you. नक्कीच देव तुमच्या बाबतीत खूप जास्तच चुका करतोय. बघा, शरीराला जोडीदाराची गरज आहे, समजू शकतो. कदाचित मानसिकरित्याही तुम्हाला एका जोडीदाराची गरज आहे, समजू शकतो. भावनिक दृष्ट्या एका जोडीदाराची गरज आहे. आत्म्याला जोडीदाराची गरज नाहीये. आणि नाही कोणी एक माणूस असा बनलाय जो तुमच्यासाठी परफेक्ट असेल. ठीक आहे, जर तुम्ही एका सखोल सहभागाच्या भावनेत गुंतलात तर काहीतरी अद्भुत घडू शकतं तुमच्या सहभागामुळे. ह्यामुळे नाही की समोरचा माणूस विलक्षण आहे, नाही. तुम्ही एका मूर्खाची निवड केली तरीही खरं तर तो एक सोपा मार्ग आहे. जर ते मूर्ख नसले तर ते तुमच्याकडे का बरे येतील? नाही, मी फक्त गंमत करतोय. तर तुम्ही जरी एका मूर्खाची निवड केली तरी काही फरक पडत नाही. जर तुम्ही स्वतःला त्यात गुंतवलत तर ते खूप सुंदर होऊ शकतं. तुम्ही जगातल्या सर्वात बुद्धिमान माणसाला निवडलं तर तो एक अनर्थ ठरू शकतो. तर ह्या प्रकारे विचार करू नका. हे जे काही एकमेकांसाठी अनुरूप वगैरे नाही, तुम्ही प्रत्यक्षात विपरीताची निवड करता. पण काही काळानंतर, थोडा वेळ गेल्यानंतर तुम्ही अपेक्षा ठेवू लागता की ते तुमच्यासारखेच आहेत. ही खूपच गंभीर चूक आहे. कारण आणखी एक माणूस जर तुमच्यासारखाच बनला तर तुम्ही त्यांना 2 दिवस सुद्धा सहन करू शकणार नाही. तुमच्यासारखं कुणीही नाहीये आणि ते चांगलं आहे. साम्यता शोधायला जाऊ नका, त्याची गरज नाहीये. या फरकामुळेच तुमचं सूत जुळतं, नाहीतर नाही. आपल्या आयांनी एक विलक्षण उदाहरण घालून दिलंय. ज्या क्षणी तुम्ही आयांबद्दल बोलला ते पार्श्वसंगीत देत आहेत, मुलं रडण्याचं वगैरे.
तर त्यांनी खूपच उच्च उदाहरण घालून दिलंय एक आदर्श पत्नी असण्याचं. पण तरीही मी किंवा माझ्या पिढीच्या मुली आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या आयाने एवढ्या चांगल्या पत्नी होऊ शकत नाही. तर मला असं वाटलं पाहिजे का की मी माझ्या व्यक्तिगत जीवनात कुठेतरी कमी पडतीये, की मला असं वाटलं पाहिजे की माझ्या लग्नाकडे लग्न झाल्यावर पुरेसे लक्ष देत नाहीये. मला या बाबतीत काय वाटलं पाहिजे? बरं का, आमचं अमेरिकेतलं केंद्र टेनेसीमध्ये. टेनेसी जरा वेगळ्या प्रकारचं राज्य आहे बरं का. मेरी मकाउस्की हे रोमेनियन नाव नाही आहे ना. मेरी मकाउस्कीने लग्न केलं आणि हनीमून नंतर ते घरी आले आणि तिने त्याला धमकी दिली की ती जेवण पूर्ण स्वतः बनवणार आहे. माफ करा, ती म्हणाली की ती आपल्या नवीन नवऱ्यासाठी जेवण बनवणार आहे. आणि नवरा कामावरून परत आल्यावर तिने त्याला जेवण वाढलं. त्याने एक घास घेतला आणि सावकाश चावता चावता तो गहन विचारात गढून गेला. ती या जेवणाबद्दल फारच उत्साहित होती आणि ती म्हणाली, आईने मला फक्त 2 गोष्टी बनवायला शिकवल्यात, मटण आणि खीर. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, प्रिये, हे त्यातलं नक्की काय आहे? तर तुमची आई, तुमची आजी चांगल्या पत्नी कशा बनल्या? बहुतेक करून असं मानलं जाई की पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. आजकाल तुमचा नवरा कॉल करेल उबर ईट्सला आणि जे काही Whatever. क्विक पिक्स आणि हे आणि ते स्विगी आणि जे काही, ठीक आहे. तर तुम्ही त्या प्रकारे चांगल्या पत्नी बनू शकत नाही ज्या प्रकारे तुमची आजी बनली. तुम्ही त्या प्रकारेही चांगल्या पत्नी बनू शकत नाही ज्या प्रकारे तुमची आई बनली. परिस्थिती बदलल्या आहेत, अपेक्षाही बदलल्या आहेत. ते आता फक्त पोटावर आधारित नाही आहे. काहींसाठी ते वर डोक्यात गेलंय, तर काहींसाठी ते आणखी खालच्या भागांकडे गेलंय. हो ना. तर तुम्ही त्यामागे लागू नका. मुळात पती आणि पत्नी म्हणजे काय? तुम्ही पुरेसे सक्षम नसल्यामुळे बहुतेक लोक ह्यासाठी सक्षम नसतात. जगातले फारच कमी लोक सक्षम असतात त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास एकट्याच्या बळावर करायला. ते स्वतःमध्ये यासाठी पूर्णपणे संघटित असतात. त्यांना कधीही आयुष्यात काहीच कमी जाणवत नाही, कारण त्यांनी स्वतःला तसं घडवलेलं असतं. पण बहुतेक लोकांना कुणाच्या तरी आधाराची गरज असते. एकतर भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या मनुष्यांमध्ये गरजा आहेत. शारीरिक गरजा, मानसिक गरजा, भावनिक गरजा, कदाचित सामाजिक गरजा, आर्थिक गरजा, वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत. ह्या गरजा पुरवण्यासाठी तुम्हाला असा एक माणूस शोधावासा वाटतो ज्यावर तुम्ही विसंबून राहू शकता. कारण अशी एक व्यक्ती शोधणं सुद्धा फार अवघड आहे, जिच्याबरोबर तुम्ही तुमचं सर्व काही शेअर करू शकाल. तुमचं शरीर, मन, भावना आणि सगळं काही. तर हाच लग्नाचा हेतू आहे. त्याचा विधी करणं ह्यासाठी आहे की दरवेळी थोड्याशा वादावादी तक्रारीमुळे तुमचं वेगळं होऊ नये. म्हणून या गाठी बांधल्या जातात, जेणेकरून नातं सहजासहजी तुटू नये. ठीक आहे, दुसरं काही नाही. मानवजातीने केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यांनी असं म्हणायला सुरुवात केली की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, त्यामुळेच एवढा गोंधळ झालाय. नाही, ते इथेच केलं जातं. जर तुम्हाला हे दिसलं की लग्न आपल्या दोघांमध्ये होतं आणि जर आपण जबाबदारी घेतली, आपण जे कोण आहोत त्याची, तर आपण ते यशस्वी करू शकलो असतो. पण ती मेली गोष्ट स्वर्गात ठरवली जाते. इथल्यासाठी अनुकूल नाही, कारण ती परग्रहावरून आलेली गोष्ट आहे. सगळ्याच गोष्टी बिघडल्या आहेत कारण तुम्हाला वाटतं की इतर कुणीतरी ते इतर कुठेतरी ठरवत आहे. जर तुम्हाला हे कळलं की तुम्ही ते स्वतः केलंय तुमच्या हितासाठी, तुमच्या गरजा, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला ह्या जीवन प्रवासातून किमान संघर्षातून जाता येईल, मग तुम्ही ते जास्त जबाबदारीने हाताळाल, नाही का? आणि आजच्या गरजांनुसार तुमच्या आजीने संसार कसा केला तसं नाही. तुम्ही तिच्यासारखं करू शकत नाही, कारण अपेक्षा आणि परिस्थिती पूर्णपणे बदलल्यात. तर जर तुम्ही कोणाला, जो तुमचा मित्र किंवा मैत्रीण असेल आणि जी व्यक्ती तुमची गरज असेल, तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही या नात्यात आहात कारण तुम्हाला त्याची गरज आहे. कदाचित त्या व्यक्तीलाही गरज असेल, पण ती त्यांची बाजू झाली. तुमच्याविषयी बोलायचं तर तुम्ही हे नातं जोडलं कारण तुम्हाला त्याची नितांत गरज आहे, नाही का?
जर तुम्ही हे जाणलं आणि ह्यासाठी कृतज्ञ राहिलात की कोणीतरी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतंय, तर तुम्ही ते नीट हाताळाल. तुम्ही त्यातून दुःख निर्माण करणार नाही. पण आता तुम्हाला वाटतं की इतर कोणाला तरी तुमची गरज आहे, मग तुम्ही ते बिघडवून टाकाल. तुम्हाला समजलं की तुम्हाला याची गरज आहे. निश्चितच दुसऱ्या व्यक्तीलाही समजायला हवं की त्यांनाही याची गरज आहे. आता तिथे समन्वय असेल. जर तुम्ही म्हटलं तुला माझी गरज आहे म्हणून मी तुझा फायदा घेईन, नाही, हे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडून आनंद पिळून काढण्याबद्दल नाहीये किंवा त्यांनी तुमच्यातून आनंद पिळून काढण्याबद्दल नाहीये. जर दोन आनंदी व्यक्ती एकत्र आल्या तर त्या दोघात काहीतरी सुंदर असं घडू शकतं. पण तुम्ही दुःखी आहात आणि तुम्हाला वाटतं की दुसऱ्या कोणीतरी तुमच्या आनंदाचा स्रोत असावं, मग दुःखातच वाढ होईल. सध्याच्या व्यवहारी जगात प्रेमाची खरी भावना आपल्या आयुष्यातून लुप्त होत चालली आहे. बहुतेक वेळा आपल्याला जे प्रेम इतरांकडून मिळतं किंवा आपण जे व्यक्त करतो ते वरवरचं असतं. प्रेमाची खरी भावना आपल्या आयुष्यात आणि इतरांच्या आयुष्यात पुन्हा कशी निर्माण करावी? इतरांचं सोडून द्या. जर तुम्ही प्रेमळ असायला शिकलात तुमच्या सहज स्वभावातून, इतर कुणामुळे नाही किंवा इतर कशामुळे नाही. मला माहिती आहे हा प्रश्न फेसबुकमधून येतोय, तशी खूप शक्यता आहे. You can even love those people who don't even exist. तुम्ही अशा लोकांवरही प्रेम करू शकता जे अस्तित्वातही नाही आहेत. म्हणून मी म्हणतोय ही खूप मोठी शक्यता आहे. म्हणून जर तुम्ही फक्त प्रेम बनलात, कुणावर प्रेम करणं नाही, मग तुम्हाला समजेल प्रेमाचं स्वरूप. जर तुम्ही कुणावर प्रेम केलं तर ती एक तात्पुरती घटना आहे. कारण कुठलाही मनुष्य 100% तुम्हाला हवा तसा घडणार नाही. प्रत्येक मनुष्य ह्या धर्तीवरचा तुम्हाला निराश करणारे विश्वास ठेवा. ते काही चुकीचं करतील म्हणून नाही, कारण कुणालाच तुमच्या त्यांच्याबद्दलच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करता येणार नाही. ते शक्यच नाहीये. तुम्ही कोणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला आहात का? सर्वार्थाने मी विचारतोय तुम्हाला. थोडंफार, पण पूर्णपणे नाही, नाही का? विश्वास ठेवा, जे कोणी येईल तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. ज्या आदर्श लोकांची तुम्ही पूजा करता, जेव्हा कृष्ण होता त्याच्या बायका तक्रार करायच्या. प्रेम हे काही नातं नाहीये. नातं ही एक वेगळी गोष्ट आहे. प्रेम हा तुमच्या भावनांचा एक प्रकारचा गोडवा आहे. तुम्ही एका झाडाकडे पाहता किंवा कुत्र्याकडे किंवा एक पुरुष किंवा स्त्री किंवा मूल किंवा नुसत्या आकाशाकडे, तुम्ही त्याकडे प्रेमाने का नाही पाहू शकत? कारण हे आकाशावर प्रेम करण्याबद्दल नाहीये. हे मुळात तुमच्या भावनांच्या गोडव्याबद्दल आहे. जर तुमच्या भावना गोड असतील तर ज्या कशाकडे तुम्ही पाहता तुम्ही त्याकडे एका ठराविक प्रकारे बघाल. आत्ता सध्या तुमच्यात जर अप्रिय भावना असतील तर तुम्ही सगळीकडे एका वेगळ्या प्रकारे पाहाल. तर तुम्ही नेहमी प्रेमाला कोणाच्या तरी सोबत जोडलेलं आहे. नाही नाही नाही, हे कुणा व्यक्तीबद्दल नाहीये. प्रेम ही काही तुम्ही करण्याची गोष्ट नाहीये. ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही बनवू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रेम बनवू शकता. तुम्ही तुमच्या भावनांना अत्यंत गोड बनवू शकता. जर तुम्ही तुमचं शरीर खूप प्रसन्न बनवलं तर हे असतं शारीरिक सुख. जर तुम्ही इथे बसलात तर हे खूप मोठं सुख होऊ शकतं, नुसतं इथे बसून श्वास घेणं. जर तुमचं मन प्रसन्न बनलं तर आपण ह्याला आनंद म्हणतो. जर तुमच्या भावना प्रसन्न बनल्या तर आपण ह्याला प्रेम म्हणतो. जर तुमच्या जीवन ऊर्जा प्रसन्न बनल्या तर आपण ह्याला अत्यानंद, परमानंद म्हणतो. जर तुमच्या भोवतालच्या गोष्टी प्रसन्न बनल्या तर आपण ह्याला म्हणतो यश. आता तुम्ही कुणासोबत मिळालेल्या यशाला प्रेम म्हणताय, ती एक चूक आहे. तुम्ही कुणासोबत तरी यशस्वी झाला त्याला तुम्ही प्रेम म्हणताय. नाही, ते खरं तर यश आहे, कारण त्याला भरपूर मॅनेजमेंट लागते. पण तुम्ही प्रेमात असण्यासाठी काहीच मॅनेजमेंट नाहीये. जर तुम्ही तुमच्या भावनांना गोड बनवलं तर गोड भावना घेऊन जगणं खूप सुंदर असतं. हे इतर कुणाबद्दल नाहीये. जर कुणी आलं तर आपण त्यांच्यासोबत ते शेअर करू शकतो. जर कुणीच नाही आलं तर तुम्ही इथे डोळे मिटून बसू शकता आणि तरीही प्रेमात असू शकता. काय प्रॉब्लेम आहे? हे कुणाबद्दल नाहीये. ही काही कुठली कृती नाहीये. ही तुम्ही करण्याची गोष्ट नाहीये. ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही बनवू शकता.